नमस्कार. द शेप स्टोरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. स्वामी रणजित देसाई. स्वामी ही रणजित देसाई यांनी लिहिलेली मराठीतील एक अत्यंत गाजलेली ऐतिहासिक कादंबरी आहे. ही कथा पेशवा माधवराव यांच्या आयुष्याभोवती फिरते. सत्ता, जबाबदारी, प्रेम, दुःख आणि संघर्ष यांचा भावनिक प्रवास या पुस्तकातून अत्यंत प्रभावीपणे मांडला आहे. कथेचा केंद्रबिंदू म्हणजे तरुण वयात पेशव्यांची जबाबदारी सांभाळणारे माधवराव पेशवे. पानिपतच्या युद्धानंतर मराठा साम्राज्य विस्कळीत झालेले असताना राज्य पुन्हा उभं करण्याचं मोठं आव्हान त्यांच्यासमोर उभं राहतं. कमी वय असूनही त्यांची बुद्धिमत्ता, शांत स्वभाव आणि दूरदृष्टी यामुळे ते एक सक्षम नेता म्हणून समोर येतात. पण राज्यकारभारासोबतच त्यांना कौटुंबिक तणाव, राजकारणातील डावपेच आणि वैयक्तिक दुःखांचाही सामना करावा लागतो. या कादंबरीतील महत्त्वाची पात्रे म्हणजे माधवराव पेशवे, यांच्या पत्नी रमाबाई, राघोबा दादा आणि गोपिकाबाई. प्रत्येक पात्राची मानसिकता आणि भावना लेखकाने इतक्या जिवंतपणे मांडल्या आहेत की वाचक त्या काळात हरवून जातो. विशेषतः माधवराव आणि रमाबाई यांच्यातील नातं अतिशय हळवं आणि मनाला भिडणारं आहे. या पुस्तकाचा मुख्य संदेश म्हणजे जबाबदारी, नेतृत्व आणि त्याग. मोठेपण हे फक्त सत्तेत नसतं तर लोकांसाठी जगण्यात असतं, हे पुस्तक सतत जाणून देतं. संकट कितीही मोठं असलं तरी शांतपणे आणि प्रामाणिकपणे त्याचा सामना कसा करावा हे माधवरावांच्या व्यक्तिरेखेतून दिसून येतं. स्वामी हे पुस्तक विशेष ठरतं कारण ते फक्त ऐतिहासिक घटनांचं वर्णन करत नाही तर त्या व्यक्तीच्या मनातील संघर्ष आणि भावना देखील उलगडतं. रणजित देसाई यांची भाषा साधी पण प्रभावी आहे, त्यामुळे इतिहास आवडत नसलेल्या वाचकाला हे पुस्तक गुंतवून ठेवतं. या पुस्तकातून वाचक नेतृत्व, संयम, नात्यांची किंमत आणि कठीण काळात ही कर्तव्य निभावण्याची प्रेरणा घेऊ शकतात. त्यामुळेच स्वामी ही केवळ ऐतिहासिक कादंबरी नसून जीवन समजून घेण्याचा एक सुंदर अनुभव ठरते.